आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराडच्या कोयना नदीवर उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या पुलाच्या पिलरवर गर्डर बसवण्यास प्रारंभ झाला आहे। डीपी जैन कंपनीकडून कोयना नदीवर असणाऱ्या पूर्वीच्या 2 पुलाच्या दोन्ही बाजूस आणखी 2 पूल उभारण्यात येत आहेत। दोन्ही पुलासाठी पिलर उभारणी पूर्ण झाल्यानंतर गत महिन्यापासून गर्डर बसवण्यास सुरुवात झाली आहे। पावसाळ्यापूर्वी नदीपात्राच्या मध्यभागी असणाऱ्या पिलरवर गर्डर बसवण्याचे काम आज पूर्ण झाले। सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर 3 पदरी तर कराडकडे येणाऱ्या मार्गावर 2 पदरी पूल होणार आहेत। 3 पदरी पुलाच्या 6 पिलरवर 35 गर्डर तर 2 पदरी पुलाच्या 6 पिलरवर 21 गर्डर बसणार आहेत। कंपनीच्या काले येथील कास्टिंग यार्डवरून हे गर्डर आणताना सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूक व सुरू असलेल्या पावसाने कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। या भव्य टेलरवरून सध्या अशा पद्धतीने हे गर्डर आणले जात आहेत व सध्या सातारा बाजूकडे जाणाऱ्या पुलावर हे गर्डर आणून भव्य मोठ्या क्रेनच्या मदतीने ते पिलरवर बसवण्यात येत आहेत।